जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीचे काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जराही स्किप न करता तुम्ही पूर्ण बघायचा आहे. आणि जर तुम्ही स्किप करून बघितलं तर भविष्यात तुमचं खूप मोठं मित्रांनो नुकसान होणार आहे. कारण आजचा व्हिडिओ पण काहीसा त्याच टॉपिकवरती आहे मित्रांनो. 4 लाख सबस्क्रायबर असणारा यूट्यूब चॅनल, मॉनिटाईज असणारा यूट्यूब चॅनल डिमॉनिटाईज झालेला आहे आणि तुमचा देखील भविष्यात चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो. तर या ज्या चुका असतात मित्रांनो त्या प्रत्येक यूट्यूबर करत असतो, कारण त्याला काही सुद्धा नॉलेज नसतं सुरुवातीला. तर मित्रांनो, या चुका जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती करत असाल किंवा करणार असाल भविष्यात, तर प्लीज हा व्हिडिओ कंप्लीट बघा. कारण हा जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट नाही बघितला तर भविष्यात तुमचा चॅनल देखील डिमॉनिटाईज 100% होणार आहे. मित्रांनो, 4 लाख सबस्क्रायबर असणाऱ्या यूट्यूबरचा चॅनल जर डिमॉनिटाईज होत असेल तर नवीन यूट्यूबरचा निश्चितच होऊ शकतो. कारण या ज्या चुका आहेत एकदम नॉर्मल चुका आहेत, ज्या आपण दररोज करतच असतो आपल्या चॅनलवरती. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता कंप्लीट बघायचा. मित्रांनो, व्हिडिओ आजचा जो आहे तो एकदम माहितीपूर्ण आहे. व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, माझ्याकडे एक मेल आला होता एका सरांचा. तर त्यांचे 4 लाख सबस्क्रायबर आहेत. आपण पुढे डिटेल्समध्ये त्यांचं जे आहे ते डिटेल्स बघणारच आहोत. त्याचं चॅनल कसं आहे, ते व्हिडिओज कसे टाकतात, सर्व काही डिटेल्समध्ये आज बघणार आहोत. व्हिडिओ भलेही मोठा झाला तरी चालेल, पण तुम्हाला कंप्लीट माहिती या व्हिडिओमधून भेटायला हवी. मित्रांनो, त्या सरांचा ज्यावेळी माझ्याकडे मेल आला त्यावेळी त्यांनी मेलमध्ये असं लिहिलं होतं की माझा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा मॉनिटाईज होता, त्यानंतर डिमॉनिटाईज झालेलं आहे रियुज्ड कॉन्टेंट एररमुळे. मित्रांनो, आता रियुज्ड कॉन्टेंट एरर कशामुळे येते त्यावरती डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो बघू शकता. मित्रांनो, बघू शकता तो जर रियुज्ड कॉन्टेंट एरर आलेले, ती एरर कशामुळे आली तर आधी यायची असणार तर, पण त्यांची नंतर का आली तर त्यांनी काही चुका केल्या चॅनलवरती. कारण मित्रांनो, यूट्यूब चॅनल मॉनिटाईज असल्यानंतर तुम्ही काही जरी केलं तर तो टिकतो असं नाही, तुमचा डिमॉनिटाईज पण होऊ शकतो. कारण जे काही रूल्स आहेत यूट्यूबचे सर्व तुम्हाला रूल्स फॉलो करावे लागतात. आता बघा मित्रांनो, सरांनी ज्यावेळी माझ्याकडे मेल केला त्यावेळी मी त्यांचा चॅनल चेक केला तर मला तर असं वाटलं की यांचं चॅनल पहिल्यापासून मॉनिटाईजच नसणार आहे. कारण त्यांनी रियुज्ड कॉन्टेंट एरर अंतर्गत ज्या पण काही चुका असतात त्या सर्व चुका त्यांच्या चॅनलवरती दिसत होत्या. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही. तर मी त्यांच्याकडून त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवरती ज्यावेळी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तो सर्व तुम्हाला चॅटिंग मी पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि डिटेल्समध्ये समजावून सांगतो. तर मित्रांनो, मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. साईडला माझा मोबाईल तुम्हाला दिसत असेल. तर या ठिकाणी बघू शकता त्यांच्या चॅनलची लिंक वगैरे आली होती. मॉनिटाईज होता का आधी असं मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे यूट्यूबकडून 4 पेमेंट पण आलेले आहेत, म्हणजे चॅनल मॉनिटाईज आहे. त्यानंतर मी त्यांना स्क्रीनशॉट वगैरे मागवले तर त्यांनी मला डिमॉनिटाईज झालेला स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यानंतर खाली त्यांनी मला त्यांचा प्रूफ पण दाखवला की माझं आधी पेमेंट आलं होतं. एका महिन्याचं 15,000, नंतर 13,000 आणि याच्या आधीच्या महिन्यांचे पण आले होते. सो त्यांनी मला खाली इथं पाठवलेलं आहे. पहिला 7,500 आलेलं, नंतर 8,500 आलेलं, नंतर 11,500, नंतर 14,500 असे पेमेंट 4 आलेले आहेत. तर त्यांना मी म्हटलो की यावरती मी डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहे, तर बनवून मी सांगेल यावरती, ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता त्यांना सिल्वर प्ले बटन सुद्धा यूट्यूबकडून भेटलं होतं आणि हे जेव्हा मला दाखवलं त्यांनी तेव्हा मला विश्वास बसला की त्यांचं चॅनल खरंच मॉनिटाईज होतं. कारण मित्रांनो, सिल्वर प्ले बटन त्यांनाच भेटतं ज्यांचं चॅनल मॉनिटाईज असतं आणि 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट असतात, ठीक आहे. तर त्यांनी सिल्वर प्ले बटन पण पाठवलं. त्यानंतर त्यांनी असं मला सांगितलं 150+ शॉर्ट व्हिडिओ होते आणि 15-20 लॉंग स्टोरी टाईप व्हिडिओ मी चॅनलवरती स्ट्राईक आल्यानंतर बरेच व्हिडिओ डिलीट केले. आता मित्रांनो, व्हिडिओ डिलीट केल्यामुळे यांचा चॅनल जो आहे तो डिमॉनिटाईज झालेला आहे. पण व्हिडिओ डिलीट केल्यामुळे पण काही तोटा झाला ते पण तुम्हाला पुढं समजणार आहे. तर बघू शकता इथे यांनी मेल वगैरे पाठवला. मी काय टाकलेलं आहे, आधीचे स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवत होता का, तर ते बोलले हो बनवत होतो स्वतःच्या व्हिडिओमध्ये आवाजामध्ये. आणि सोबतच त्यांचा चॅनल मी कशाप्रकारे मॉनिटाईज झाला हे विचारलं, लॉंग व्हिडिओ थ्रू झालेला की शॉर्ट व्हिडिओ थ्रू. कारण मला यात शॉर्ट व्हिडिओमधून मॉनिटाईज होण्याचं एकही लक्षण चॅनलवरती दिसत नव्हतं. जे पण चॅनल मॉनिटाईज झाला असावा तो लॉंग व्हिडिओमधूनच झालेला. तर त्यांनी पण मला सांगितलं की हो, माझा चॅनल लॉंग व्हिडिओमधून वॉच टाईम कंप्लीट करून मी चॅनल मॉनिटाईज केला होता. तर त्यानंतर त्यांनी आणखीन एक मला म्हणजे मेल टाकला, ठीक आहे. म्हणजे मेल काय आला होता तो मेल पाठवला. तर तो मेल मित्रांनो याकरिता आला होता की चॅनल त्यांचा डिमॉनिटाईज केला आहे म्हणून मेल आला होता. पण यांना वाटलं की तो यूट्यूबकडून स्ट्राईक वगैरे आलेला आहे म्हणून त्यांचं चॅनल म्हणजे स्ट्राईक आलेला आहे त्याचा मेल आहे असं त्यांना वाटलं. म्हणजे बघू शकता, अर्धवट माहिती जर आपल्याला यूट्यूबवरती असेल तर अशा प्रकारचं होतं मित्रांनो. यांना मेल आल्यानंतर यांनी चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पण डिलीट करून टाकले आणि त्याआधी पण यांनी चॅनलवरचे व्हिडिओ डिलीट केले होते. तर मी त्यांना विचारलं स्ट्राईक येण्याआधी तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ डिलीट केले होते की स्ट्राईक आल्यानंतर. त्यांनी मला सांगितलं की स्ट्राईक येण्याआधी म्हणजे तो मेल येण्याआधी, स्ट्राईक नाही तो मेल येण्याआधी 2 महिने त्यांनी व्हिडिओज डिलीट केले होते, ठीक आहे. तर आता ते व्हिडिओ कशासाठी डिलीट केले होते की त्यांना कॉन्टेंट चेंज करायचा होता. तर मित्रांनो, या ठिकाणी आधी आपण मेल काय आला होता ते बघूया. थोडंसं मनातून
हे चॅनलचं त्यांचं नाव आधी होतं आणि त्यानंतर त्यांनी विषय गंभीर हे नाव ठेवलेलं आहे, ठीक आहे. नाही तुम्ही म्हणाल की चॅनल विषय गंभीर दिसतोय आणि तू जे आहे ते थोडंसं मनातून सांगतोय चॅनल, तर इथं बघू शकता यांचं चॅनलचं नाव प्ले स्टोअर म्हणजे प्ले बटनवरती पण दिसतंय. ओके. आणि इथं पण यांनी मला सांगितलं होतं अगोदर चॅनलचं नाव थोडंसं मनातून असं होतं, ठीक आहे. म्हणजे इथं बघू शकता यांनी मेलमध्ये पण आलेलं आहे थोडंसं मनातून चॅनलचं नाव आहे. टीम ऑफ पॉलिसी स्पेशलिस्ट केअरफुली लुक्ड आवर व्हिडिओज वी फाउंड दॅट सिग्निफिकंट पोर्शन ऑफ युअर चॅनल इज नॉट लाईन विथ यूट्यूब पार्टनर प्रोग्राम पॉलिसीज. म्हणजे मित्रांनो तुमच्या चॅनलवरती असा पण काही कॉन्टेंट आमच्या स्पेशलिस्टला गावलेला आहे जो यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला अजिबात सूट करत नाही, व्हायोलेट करतो, म्हणजे उल्लंघन करतो नियमांचं. त्यामुळे आम्ही तुमचा यूट्यूब चॅनल डिमॉनिटाईज करत आहोत. इथं बघू शकता खाली पण लिहिलेलं आहे ॲज ऑफ टुडे युअर चॅनल इज नॉट इलिजिबल टू मॉनिटाईज अँड यू विल नॉट हॅव ॲक्सेस टू मॉनिटायझेशन टूल्स अँड फीचर्स. म्हणजे मॉनिटायझेशन अंतर्गत जे पण टूल्स तुम्हाला भेटतात लाईक ॲड्स भेटतात, सोबतच सुपर चॅट भेटतं आणि सुपर थँक्स वगैरे या सर्व गोष्टी, मर्चंडाईज वगैरे किंवा मेंबरशिप या सर्व गोष्टी तुमच्याकडून काढून घेतलेल्या आहेत असं यांनी मेलमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो या चुका काय झाल्या ते आपण बघूया. तर मित्रांनो यांचं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज होण्याचं आता नेमकं कारण तुम्हाला अजूनही बऱ्याच लोकांना समजलं नसेल. आता मित्रांनो यांनी काय केलं की चॅनलचा कॉन्टेंट मला चेंज करायचा आहे म्हणून माझा चॅनल मॉनिटाईज आहे, मी त्यावरचे सर्व व्हिडिओज डिलीट करतो आणि व्हिडिओज डिलीट केल्यानंतर परत मी त्यावरती नवीन माझे व्हिडिओज टाकायला चालू करतो जेणेकरून माझा रेव्हेन्यू जनरेट होत जाईल. आता मित्रांनो यूट्यूबचा एक रूल आहे मॉनिटायझेशनचा, तो सर्वांना माहिती आहे. कमीत कमी 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाईम तुम्हाला कंप्लीट असावं लागतं लास्ट 365 दिवसांमध्ये. आता मित्रांनो हे रूल फक्त मॉनिटाईज होण्यासाठीच नाही तर हा लॉंग टाईम तुमच्या चॅनलवरती असायला पाहिजे. जर तुमच्या चॅनलवरती लास्ट 365 दिवसामध्ये 4000 वॉच टाईम कमी झालं म्हणजे भविष्यात तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि नंतर तुम्ही व्हिडिओ टाकणे बंदच केले आणि तुमचं जर लास्ट 365 दिवसामध्ये 4000 तास वॉच टाईम कमी झाला, समजा ते 4000 वरून 3000 वर 2000 वर वॉच टाईमवरती गेलं तर तुमचं चॅनल डिमॉनिटाईज करू शकतं यूट्यूब. आणि हे जे आहे ते काही टाईम म्हणजे काही केसेसमध्ये असं देखील आहे 4000 वॉच टाईमवरून 2000 वॉच टाईम झालेला आहे तरी देखील डिमॉनिटाईज नाही झालेला. कारण माझा एक पर्सनली चॅनल होता जो सिक्रेट चॅनल मी तुम्हाला सांगत असतो, तर त्या चॅनलचं देखील 2000 वॉच टाईमच लास्ट 365 दिवसामध्ये राहिलेलं होतं. म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर पण वॉच टाईम कमी झालेलं माझं, म्हणजे मी व्हिडिओज टाकत नव्हतो त्यावरती, तर त्यावेळी चॅनल माझा डिमॉनिटाईज नाही झाला. पण काही लोकांचे चॅनल लगेच डिमॉनिटाईज होतात. सो मित्रांनो यांनी चॅनलवरचे व्हिडिओज 2 महिन्यापूर्वी डिलीट मारले, तर 2 महिने यांच्या चॅनलवरती काही सुद्धा प्रॉब्लेम झाला नव्हता. शॉर्ट व्हिडिओ जे ते टाकत होते त्या शॉर्ट व्हिडिओमधून पण थोडं अर्निंग यांचं होत होतं. पण मित्रांनो 2 महिन्यानंतर यूट्यूबने जेव्हा चॅनल यांचा चेक केला, कारण यूट्यूब अधूनमधून कुणाचंही कधीही चॅनल चेक करत असतं मित्रांनो, ज्यावेळी त्यांचे स्पेशलिस्ट जे पण कोण असतात त्यांनी चॅनल चेक केला त्यावेळी चॅनलवरती लॉंग व्हिडिओ तर अजिबात नव्हते. आता लॉंग व्हिडिओ नसतील तर तो चॅनल जातो शॉर्ट व्हिडिओ कॅटेगरीमध्ये. आता शॉर्ट व्हिडिओ कॅटेगरीमध्ये काही लोक सर्च करतात, म्हणजे स्पेशलिस्ट काय चेक करतात, तुमच्या चॅनलवरती जे व्हिडिओज तुम्ही टाकलेले आहेत ते तुमचे स्वतःचे व्हिडिओज आहेत का. जर स्वतःचे व्हिडिओज नसतील तर मित्रांनो तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही. त्यामध्ये त्यांचा स्वतःचा आवाज नव्हता शॉर्ट व्हिडिओमध्ये, त्यांनी फक्त बॅकग्राऊंडला म्युझिकच दिलं होतं आणि व्हिडिओची लेंथ पण एकदम छोटी होती, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेस पण दाखवला नव्हता. तर मित्रांनो यामुळेच तो चॅनल जो आहे तो रिपिटेटिव्ह कॉन्टेंट एरर अंतर्गत जो आहे तो डिमॉनिटाईज केला गेला. आता तुम्ही मित्रांनो यातून हे शिकायचं आहे, तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला डिलीट करायचे असतील तर ते टप्प्याटप्प्याने डिलीट करा. समजा तुमच्या चॅनलवरती 1000 व्हिडिओज असतील आणि 1000 व्हिडिओज तुम्हाला डिलीट मारायचे आहेत तर तुम्ही एका दिवशी किंवा एका महिन्यात 1000 व्हिडिओज डिलीट नाही करायचे. पहिला तुम्ही 10-20 व्हिडिओ डिलीट करा, नंतर दुसऱ्या दिवशी 10 करा, तिसऱ्या दिवशी 10 करा, असे टप्प्याटप्प्याने तुम्ही व्हिडिओज डिलीट करत जायचं. यामुळे काय होईल, तुमच्या चॅनलची रीच पण डाऊन होणार नाही आणि तुमच्या चॅनलचं वॉच टाईम पण डाऊन होणार नाही. तुम्ही जर व्हिडिओ पब्लिक असेल तो प्रायव्हेट केला किंवा अनलिस्टेड केला तरी देखील त्याचं वॉच टाईम डिक्रीज केलं जातं. कारण वॉच टाईम जे आहे ते फक्त पब्लिक व्हिडिओचंच वॉच टाईम पकडलं जातं मॉनिटायझेशनसाठी. तुम्ही जर चॅनलवरचा व्हिडिओ डिलीटसुद्धा केला नाही, फक्त अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करून ठेवला तरी देखील त्याचं वॉच टाईम कमी होतं. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ डिलीट करताना पण एक काळजी घ्या, ज्या व्हिडिओला सगळ्यात कमी व्ह्यूज आहेत असे व्हिडिओज पहिला डिलीट करा आणि नंतर तुम्ही मोठे मोठे जे व्हायरल गेलेले व्हिडिओ आहेत ते डिलीट करा. कारण व्हायरल व्हिडिओमध्ये जास्त वॉच टाईम असतं, ते वॉच टाईम तुमच्या चॅनलवरती नेहमी टिकून राहायला पाहिजे. सो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्ही कशा प्रकारे जे आहे ती अशा प्रकारच्या चुका करण्यापासून तुमचा चॅनल वाचवू शकता, चुका न करता वाचवू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो आता ह्या सरांनी काय केलं पाहिजे, यांनी जर आत्ता मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला तरी पण यांचं चॅनल डिमॉनिटाईजच होणार आहे. कारण यांनी चॅनलवरती ज्या पण पॉलिसी आहेत त्या सगळ्यांचं उल्लंघन केलेलंच आहे, त्यामुळे डिमॉनिटाईज होणार. आणि पहिला ज्यावेळी तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होतो त्यावेळी तुम्हाला परत
30 दिवसांचा कालावधी दिला जातो मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करण्यासाठी. आणि ज्यावेळी दुसऱ्यांदा चॅनल पण तुमचा डिमॉनिटाईज होतो त्यावेळी तुम्हाला 90 दिवसांचा कालावधी दिला जातो चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. त्यामुळे विचारपूर्वक पहिल्या ट्रायमध्ये तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हावा यासाठी तुम्हाला आता सर काय करावं लागेल, ज्यांचा चॅनल आहे त्यांना मी सांगतो, शॉर्ट व्हिडिओ जे आहेत चॅनलवरती ते तसेच राहून देत आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये स्वतःच्या लॉंग व्हिडिओज बनवायला चालू करा. आता चॅनलवरती लॉंग व्हिडिओज बनवून जेव्हा वॉच टाईम कंप्लीट होईल तुमच्या लॉंग व्हिडिओमधून तेव्हा ते चॅनलवरचे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही एक एक करून डिलीट करून टाका. आणि नंतर तुमच्या लॉंग व्हिडिओचं वॉच टाईम जर 4000 तास प्लस झाला असेल आणि सबस्क्रायबर तर काही तुमचे कंप्लीट आहेतच, प्लस तुमच्या चॅनलवरती 2 स्टेप व्हेरिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसला पाहिजे. हे 4 रूल्स आहेत मित्रांनो. प्रत्येक यूट्यूबर तुम्हाला फक्त 2च सांगतो रूल, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम, 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसला पाहिजे. हे 2 रूल तुम्हाला कोणीही सांगत नाही. हे रूल देखील मित्रांनो महत्त्वाचे आहेत. हे जर 4 रूल्स जर तुम्ही कंप्लीट केले आणि नंतर चॅनलला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला तर तुमचा चॅनल परत एक वेळेस मॉनिटाईज होऊ शकतो. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.